नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. मी पायल शहा. एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर. जन्नतुल फिरदौस कब्रस्थानास विकास निधीची मंजुरी. किसन जाधव. अल्पसंख्याक बहुल भागातील मूलभूत नागरी सुविधांना भक्कम बळ देत सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 22 येथील जन्नतुल फिरदौस कब्रस्थानसाठी विकासाची कामं होत आहेत. याची माजी नगरसेवक किसन जाधव यांनी पत्रकारांसमोर माहिती देताना म्हणाले की जन्नतुल फिरदौस कब्रस्तान याच्यासाठी राज्याचे तरुण तडफदार उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांनी सोलापूर शहरातील विविध जाती जमातीसाठी जो विकास निधी दिलेला आहे, त्या विकास निधी अंतर्गत जन्नतुल फिरदौस कब्रस्तान साठी 50 लाख रुपयाची त्यांनी तरतूद केली होतं आणि त्याचा शुभारंभचा भूमिपूजनाचा कार्यक्रम आमचे राष्ट्रवादी पक्षाचे युवा नेते, ठाण्याचे महापालिकेचे माजी गटनेते, अल्पसंख्याक समाजाचे निरीक्षक नजीबभाई मुल्ला यांच्या शुभ हस्ते आणि त्या ठिकाणी उपस्थित असलेले जन्नतुल फिरदौस कब्रस्तानचे सर्व ट्रस्टी आणि सर्व समाज बांधव त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्या ठिकाणी प्रकर्षानं आवर्जून सर्व समाज बांधवांच्या वतीनं मी त्या भागाचा एक सदस्य या नात्यानं नजीबभाईंसमोर अशी मागणी केली होतं की अजितदादांनी 50 लाख रुपयाचा जो जन्नतुल फिरदौस कब्रस्तानसाठी निधी दिलेला आहे, ते निधी या ठिकाणी जरा अपुरे पडतंय. या ठिकाणी या कब्रस्तानच्या विकास कामासाठी दादांनी तर योगदान दिलेलंच आहे. त्या स्मशानभूमीला जाण्यासाठी जो रस्ता आहे, त्या रस्त्याची खूप मोठी अडचण आहे. त्या रस्त्यासाठी निधीची उपलब्धता करावं. त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी वॉल कंपाऊंडसाठी म्हणजे त्या ठिकाणी काही चुकीचा प्रकार घडू नये किंवा जे दफनविधीची जी जागा आहे त्याला एक संरक्षित भिंत व्हावं या उद्देशाने त्याची देखील मागणी आम्ही त्या ठिकाणी नजीबभाई मुलांकडे आम्ही सर्व शिष्टमंडळाच्या वतीने केलेलं होतं. नजीबभाईंनी त्याची दखल घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेबांकडे मी आणि माझ्या भागाचे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड आमच्या दोघांचीही एकत्रितपणानं बैठक लावली आणि त्या ठिकाणी अल्पसंख्याक समाजाचं जे खातं आहे आमच्या राष्ट्रवादी पक्षाचे नेते माणिकराव कोकाटे साहेबांकडे आम्हा तिघांनाही एकत्रितपणाने त्यांनी पाठवून दिलं आणि त्या ठिकाणी ह्या ज्या निधीच्या विषयाच्या संदर्भातली जी आमची मागणी होती आमच्या भागाचं, त्या मागणीला तातडीनं माणिकराव कोकाटे साहेबांनी 50 लाख रुपये म्हणजे अजितदादांनी दिलेला 50 लाख रुपये आणि आता परत पुन्हा एकदा माणिकराव कोकाटे साहेबांच्या माध्यमातून देखील 50 लाख रुपये, रस्त्यासाठी 25 लाख आणि वॉल कंपाऊंड आणि त्या ठिकाणी कमान बांधण्यासाठी 25 लाख रुपये अशी 50 लाख रुपयाची तरतूद आदरणीय अजितदादा पवार साहेब, माणिकराव कोकाटे साहेब, खासदार सुनीलजी तटकरे साहेब आणि आमचे नजीबभाई मुल्ला आणि राष्ट्रवादी पक्षाचे संपर्क मंत्री आदरणीय दत्तात्रय मामा भरणे आणि सहसंपर्क मंत्री अण्णासाहेब बनसोडे साहेब यांच्या माध्यमातून हा निधी या ठिकाणी प्राप्त झालेला आहे आणि त्याचं देखील काल जिल्हाधिकारी महोदयांना आणि माननीय महापालिकेच्या आयुक्तांना दोघांनाही त्याचं GRचं प्रत प्राप्त झालेलं आहे. या पत्रकार परिषदेस हफीज सनामुल्ला, तय्यब अली, आसिफ शेख, मोहम्मद अळगी, असलम इनामदार, महबूब कुडले, शाहनवाज शेख, सैपन शेख, जाकीर शेख, सुलेमान शेख, फिरोज पठाण आदींची उपस्थिती होती.